अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDF आणि माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेत नुकतेच TDFची उमेदवारी मिळाल्याची घोषणा झालेल्या भाऊसाहेब कचरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवण्यात आला। तर अहमदनगर जिल्हा TDF, जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील TDFच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आणि TDF मधील सक्रिय शिक्षकाला सर्वानुमते उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले। तर जे TDFचे अधिकृत पदाधिकारी नाही त्यांनी घोषणा केलेला उमेदवारही अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून TDFने सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने TDF मध्ये नवा वाद पेटला। सक्रिय TDFचे पदाधिकारी सर्वांच्या सहमतीने नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। शहरातील माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या राज्य माध्यमिक शिक्षक संघटना फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेसाठी TDFचे जिल्हाध्यक्ष MS लगड, माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, विठ्ठलराव पानसरे, संभाजी गाडे, उमेश गुंजाळ आदींसह शिक्षक उपस्थित होते। 2 दिवसांमध्ये नाशिक विभागीय TDFची बैठक घेण्यात येणार आहे। यामध्ये नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांमधून सेवेत असणारे पदाधिकारी एकत्र बसून उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अहमदनगर जिल्हा TDFच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली। त्याचं कारण असं की 2 दिवसापूर्वी खोट्या TDFने म्हणजे जी TDF कागदावर नाही आहे, जी TDF अस्तित्वात नाही आहे अशा TDFने एका उमेदवाराला जिल्ह्यातील जाहीर केला आहे। संबंधित उमेदवार हा शिक्षक नसून निवृत्त शिक्षक आहे। आमच्या जिल्ह्यातील नव्हे 5 जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची इच्छा आहे की जो शिक्षक कार्यरत आहे, सेवेत आहे आणि जो संघटनेमध्ये काम करतो अशा शिक्षकाला, अशा संघटनेतील सेवेतील शिक्षकाला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची इच्छा जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची नव्हे 5 जिल्ह्यातील शिक्षकांची आहे। आणि जी TDF सध्या आहे ते TDF लोकमतातून आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य MS लगड सर, गुरुवर्य चांगदेवराव कडू सर यांनी मेळावा घेऊन TDF केली आहे आणि ती जनतेची TDF आहे। ही TDF जो निर्णय घेईल त्या TDFच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहणार आहोत। निश्चित आता काल जो निर्णय झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि जिल्हाभरातून त्याचा सगळ्या शिक्षकांमधून एक रोष निर्माण झालेला आहे आणि खराखोरा शिलेदार त्यांना शिक्षकांमधून उमेदवारी देऊन द्यायचा आहे। जे महाराष्ट्राचे TDFचे अध्यक्ष म्हणून म्हणतात ते TDFचे अध्यक्ष नाही आहेत। आता सध्या विजय बहाळकर हेच TDFचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे सचिव म्हणून जे म्हणतायत की महासचिव हे TDFचं पदच नाही आहे। निश्चित भविष्य काळामध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये मी इच्छुक उमेदवारामध्ये आहे, परंतु जिल्हा जे ठरवेल आमचे मार्गदर्शक या ठिकाणी कडू सर असतील, लगड सर असतील, पानसरे सर असतील आणि आज 200 ते 250 शिक्षक या मीटिंगसाठी आलेले आहेत। हे सर्वजण मिळून जे ठरवतील त्याबरोबर आम्ही राहणार आहोत अशा प्रकारची या ठिकाणी भावना मी व्यक्त करतो। आज या ठिकाणी शिक्षक भवनामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती। मी सचिव अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी TDF आता 2-4 दिवसापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी आहेत उमेदवारी ज्यांनी जाहीर केली आणि ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्या उमेदवाराविषयी मला थोडंसं सांगायचं आहे का 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी मीटिंग झाली होती आणि ज्याला उमेदवारी दिली तो उमेदवार म्हणतात काय 2 महिन्यापूर्वी का माझा TDF संघटनेशी काही संबंध नाही, मी कधीही TDF संघटनेच्या आंदोलनात किंवा त्यांच्या कार्यात कधी भाग घेतलेला नाही आणि मला उमेदवारीही करायची नाही। अशाच उमेदवाराला आज नाशिक विभागाने किंवा महाराष्ट्र राज्य जे TDF संघटना आहे त्यांच्यातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि हे जे बोल का मी TDFचा नाही, मला TDFचा काहीच संबंध नाही, ते सुद्धा 2 महिन्यापूर्वी जे TDFचे म्हणणारे अध्यक्ष
माननीय माजी आमदार बोरसे साहेब यांच्या समोर ते बोलले होते, तर मग हा TDFचा उमेदवार किंवा TDFचा कार्यकर्ता नव्हता, तर मला प्रश्न आहे, त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तर मग TDF मध्ये न काम करता लोकांचे शिक्षकांचे प्रश्न न सोडवणारा अशा उमेदवाराला माननीय अध्यक्ष साहेब महाराष्ट्र राज्याचे मी प्रश्न विचारतोय का अशा व्यक्तीला आपण उमेदवारी कशी दिली याचा आपण खुलासा करावा, नाही तर आम्ही अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटना माध्यमिक शिक्षक संघ TDF आम्ही आपण जो उमेदवार दिलेला आहे त्याचा निश्चितच आम्ही विरोध करणार, आम्ही त्याचा निषेध करणार. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचा माजी अध्यक्ष आणि आता अहमदनगर जिल्हा TDFचा जिल्हा अध्यक्ष मी असं सांगू इच्छितो की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीचा प्रोग्राम काल जाहीर झालेला आहे. यापूर्वी झालेला प्रोग्राम हा सुट्टीमध्ये येत असल्यामुळं शिक्षक संघटनेने केलेल्या मागणीनुसार हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे आणि येत्या 26 जून रोजी ही निवडणूक होत आहे. काल परवा सोमवारी राज्य TDFने नगर जिल्ह्यातील एका उमेदवाराची उमेदवारी निश्चित केली. वास्तविक पाहता ही उमेदवारी कोणालाही विश्वासात घेऊन न केल्यामुळे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर या 5ही जिल्ह्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि या उमेदवार निवडीचा सर्व स्तरामधून निषेध केला जाणार आहे. वास्तविक पाहता सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन ही उमेदवारी व्हायला पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही. राज्याची कार्यकारिणी मुळातच ही अनाधिकृत आहे आणि अशा अनाधिकृत कार्यकारिणीला हा अधिकार कुणी दिला हा आमचा खरा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्हा TDF ही आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ही अत्यंत जोमाने काम केलेली महाराष्ट्रामध्ये शिक्षक संघटना आहे आणि मी असं सांगू इच्छितो की या निवडणुकीच्या निमित्ताने या TDFने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या मित्र परिवाराच्या वतीने खऱ्या TDFचा उमेदवार जाहीर करणार आहोत आणि तो उमेदवार पुढे येऊन त्याला विजयी करण्याचं काम आम्ही करणार आहोत. या ठिकाणी असंख्य मंडळी आणि अनेक शिक्षक संस्था चालकसुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत. तेव्हा या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. तरी देखील शिक्षक एक संघ राहून आम्ही उमेदवार ठरवू अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करतो. मी चांगदेवकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष, माजी नगर जिल्ह्याचा TDFचा आपलं कार्यवाह. मी या ठिकाणी आपणास असं सांगतो की या ठिकाणी नगर जिल्ह्यामधून ज्या उमेदवाराला TDFची उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवाराला नगर जिल्हा TDF म्हणजे नगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना या संघटनेचा त्या उमेदवाराला पाठिंबा नाही. ही जी संघटना आहे ही खरी संघटना आहे आणि खरी संघटनेनं त्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, तरी त्या उमेदवाराने आमच्या संघटनेचा कुठेही वापर करू नये. वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.